तर सर्वांना रामराम। यावर्षी भरपूर शेतकरी 111चं बियाणं घेऊन गेले आहे। तर आपण आज त्याचं जर्मिनेशन चेक करणार आहे। हे जे तूर दिसत आहे हे मी पूर्णपणे साफ करून घेतली आहे। ह्याच्यातलं निघालेलं जे सर्व काही आहे डाळ आणि मुलन हे एवढं खराब निघालं आणि हे जे केली आहे हे साफ केली आहे। तर याच्यातले आपण 100 दाणे घेऊन आपण याची जर्मिनेशन चेक करणार आहे। म्हणजे नंतर शेतात जेव्हा आपण पेरणी करतो तेव्हा निघालं नाही तर आपलं नुकसानही होत नाही आणि टाइम पण वेस्ट होत नाही। आताच माहीत पडून जाते की जर्मिनेशन कशा पद्धतीचं आहे। तर त्यासाठी आपल्याला एक गोणी घेतली आपण, बारदाना ओला करून घेतला आहे पूर्ण आणि याच्यावरती आपण एका लाईनमध्ये 10-10च्या याच्यात 100 दाणे ठेवणार आहे। त्याच्यातले आपला रॅन्डम कोणते 100 दाणे आपल्याला घ्यायचे आहे आणि 10-10च्या लाईनमध्ये असे इकडून 10 आणि असे 10 म्हणजे 100 दाणे आपल्याला याच्यात ठेवायचे आहे। या अशा पद्धतीने आपल्याला दाणे पूर्ण ठेवून घ्यायचे आहे। आपण आता हे सर्व दाणे याच्यावर ठेवून घेतले आहे। 100 दाणे आहे। आता आपण आता हे गुंडाळून घेऊ आणि बांधून घेऊ दोन तीन जागी आणि याला ओलावा टिकून राहण्यासाठी दिवसातून कमीत कमी 2 वेळा ते 3 वेळा याच्यावर पाणी शिंपडावं लागणार आहे। नंतर 5 दिवसानंतर आपल्याला कळेल की जर्मिनेशन कशा पद्धतीचं झालं आहे। तर सर्वांनी फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या आणि यूट्यूबवरती सबस्क्राईब करून घ्या, कारण की पूर्ण 111च्या तुरीचं सर्व मार्गदर्शन आणि नियोजन आपण आपल्या चॅनलवरती आणि इंस्टाग्रामवरती टाकणार आहे। तर त्याचा तुम्हाला फायदा नक्कीच होणार। तर या पद्धतीने आपल्याला आता एक गुंडाळाचं आहे। आणि आता हे सुतळीच्या आहे ना 2-3 जागी बांधून घ्यायचा। काढून टाकण्यात आणि 4 जागी बांधावं लागते म्हणजे ते दाणे हलत नाही इकडे तिकडे। आणि मधात पण देऊ 4 जागी आता बांधला आहे आपण। याच्यात ओलावा टिकून राहण्यासाठी आपल्याला आता दिवसातून कमीत कमी 2 वेळा तरी याच्यावर पाणी शिंपडत राहावं लागते आणि याच्यानंतर 4 ते 5 दिवसांनी आपल्याला कळेल की जर्मिनेशन कशा पद्धतीचं झालं आहे। तर आपण हे आता इथं ठेवून देणार आहे म्हणजे याच्यावरमध्ये ओलावा टिकून राहणार आणि दिवसातून 2 वेळा तरी याच्यावर पाणी मारत राहावं लागणार म्हणजे आपल्याला जर्मिनेशन कशा पद्धतीचं आहे ते कळतं। जर्मिनेशन कशा पद्धतीचं वगैरे झालं आहे ते सर्व पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि फॉलो करून घ्या इंस्टाग्रामवरती। आणि समोर आपल्याला बीज प्रक्रिया कशी करायची आहे, त्याला थायरम लावायचा आहे आणि पेरणी कशी करायची आहे, त्यानंतर ड्रिंचिंग, छाटणी आणि खत कोणतं द्यायचं आहे आणि पाणी कोण्या वेळेवर द्यायचं आहे, हे सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। कारण की मी 2 वर्षापासून 111 करत आहे आणि हे 3रं वर्ष असणार आहे। तर मी 10.5 क्विंटल एकरी तुरीचं उत्पादन घेतलं आहे 111मध्ये। तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल। धन्यवाद।